नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहे मशरूमची भाजी आणि त्यासाठी आपण सर्वप्रथम मार्केटमध्ये मशरूम घेण्यासाठी आलेलो आहे. आणि मशरूम कसे घ्यायचे ते तुम्ही इथं पाहू शकता. मशरूम असे पांढरे शुभ्र ताजे असायला हवेत. काळपट झालेले मशरूम शिळे असतात. त्यामुळे असे फ्रेश असे मशरूम घेतले की भाजी ही टेस्टी आणि खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता मशरूमचे 2 पॅकेट घेतले आहेत आणि ते आता मशरूम आपण कट करून घ्यायचे आहे. त्याची बुडक्याकडील साईड ही आपण कट करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे देठ जास्त राहणार नाहीत. आणि ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण की त्याला थोडीफार माती लागलेली असते वरून. त्यामुळे आपण ते सोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात ते धुवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की धुतल्यानंतर किती अजून पांढरे शुभ्र दिसत आहेत ते. मशरूम आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, खोबरं घ्यायचं आहे आणि एका कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक छोटा कांदा आपण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे बारीक चिरलेला. आणि कांदा भाजल्यानंतर त्याच्यात आपण जी आत्ता पेस्ट करून घेतली आलं, लसूण, खोबऱ्याची, तीही छान अशी भाजून घ्यायची आहे ब्राऊन होईपर्यंत. व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि हे सर्व पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे. हे पूर्ण व्यवस्थित भाजल्यानंतर आपण जे स्वच्छ क्लीन करून घेतलेले 2-3 पाण्याने मशरूम ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. इथं सर्व मशरूम टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मी ते 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर थोडं त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे. मंद आचेवर ठेवल्यानंतर त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं. मशरूम आपण 5 ते 6 मिनटं मंद आचेवर वाफवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला व्यवस्थित असे पाणी सुटेल. तोपर्यंत आपण मशरूमच्या रश्श्यासाठी लागणारे वाटण भाजून घ्यायचे आहे. सर्वप्रथम मी खोबरे भाजून घेतलेले आहे. त्याच्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदाही भाजून घेतला आहे आणि एक कुडी लसणाचीही घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण कोथिंबीरही वापरायची आहे. हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घ्यायचं आहे. थोडंही मोठं राहिलं नाही पाहिजे. आपण पाणी घालून हे व्यवस्थित असं दाटसर वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपलं एका साईडला आपण वाफवायला ठेवलेलं मशरूम खूप छान असं वाफवलेलं आहे आणि त्याला ऑटोमॅटिक तुम्ही पाहू शकता किती छान असं पाणी सुटलेलं आहे. आपण हे मंद आचेवर शिजवल्यामुळे याला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे आणि गरम पाणी आपण एका साईडला करून घेतलं होतं एक्स्ट्राचं, ते आपण त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. मी इथं पाण्याचा वापर 2 ते 2.5 ग्लास असा पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी इथं वापरू शकता. काही जणांना मशरूमची भाजी बनवणे हे खूपच अवघड वाटते, पण तसं नाही आहे. मशरूमची भाजी हा जरी पदार्थ वेगळा असला तरी तो बनवण्यासाठी खूपच असा सोपा आहे. इथं मी मशरूमचे सूप बनवण्यासाठी 2 ते 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकरमध्ये आणि ते सूप लहान मुलांनाही खूप पौष्टिक आहे आणि त्यामुळे त्यांना दिले तरी खूपच चांगला फायदा होतो. मशरूमचा फ्राय कसा बनवायचा ते आता मी तुम्हाला दाखवते. मशरूमच्या फ्रायसाठी मी इथं मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण करून मी घेतलेलं होतं. ते 2 ते 3 चमचे मी ते वाटण वापरलेलं आहे आणि ते असं चांगलं असं खरपूस भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठही त्याच्यामध्ये वापरायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि खरपूस परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सूपमधील आपण त्याच्यामध्ये वाफवून घेतलेले मशरूम होते, त्याच्यामधील मशरूम हे कुकरमधले काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला जेवढे प्रमाण पाहिजे तेवढे त्याच्यात वापरायचं आहे. मी इथं अर्ध्या मशरूमचा फ्राय केलेला आहे आणि अर्धे उरलेले मशरूम आहेत ते मी रश्श्यासाठी वापरणार आहे. हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे असं पाणी आटवून घ्यायचं आहे. थोडंही पाणी नाही ठेवायचं.
म्हणजे खूपच छान असा फ्लेवर येतो. तुम्ही पाहू शकता इथं त्याला ऑटोमॅटिक असं तेलही सुटलेलं आहे. मी इथं थोडं मीठ चवीनुसार आणि चिकन मसालाही वापरलेला आहे, जेणेकरून त्याला खूप छान अशी टेस्ट येते. आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्याला कलरही किती छान आलेला आहे आणि दाटसरपणाही किती छान आलेला आहे. धाब्यापेक्षाही खूप आपण हॉटेलमध्ये जी मशरूमची भाजी खातो त्यापेक्षाही खूप छान अशी टेस्ट आपण घरी बनवू शकतो. तुम्ही पाहू शकता आपला मशरूम फ्राय ची रेसिपी तयार झालेली आहे. काही लोकांना मशरूमचा फ्राय आवडतो, तर काही लोकांना रश्श्याचा मशरूम आवडतो. त्यामुळं मी इथं दोन्ही प्रकारच्या मशरूमची रेसिपी बनवून दाखवलेली आहे तुम्हाला आणि पूर्ण थाळीही बनवून दाखवलेली आहे. आजच्या रेसिपीमध्ये मशरूम फ्राय, रश्श्याची मशरूम सूप, लहान मुलांसाठी लागणारे सूप असे मी तिन्ही पदार्थांची रेसिपी टाकलेली आहे. चला तर आता आपण एका पातेल्यामध्ये मशरूमच्या रश्श्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी आपण वाटण तयार केले होते ते आपण 3 ते 4 चमचे वाटण टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी तिखट वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं तिखट वापरू शकता आणि तेही असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा आपलं वाटण भाजतं तेव्हा त्याला साईडून तेल सुटायला लागतं. तेव्हा समजून जायचं की आपलं वाटण व्यवस्थित असं भाजलेलं आहे आणि वाटण व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे अळणीचं पाणी, मिठाचं पाणी केलं होतं आपण मगाशी मशरूमचं कुकरमध्ये, ते आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला रस्सा किती दाटसर असा छान झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता आणि त्याला कलरही किती छान आलेला आहे. इथं मी मशरूमच्या रश्श्याची भाजी 3 ते 4 मिनटापर्यंत उकळून छान अशी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली मशरूमची थाली रेसिपी, मशरूम रस्सा सुक्कं रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा करून पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.